सध्या सगळीकडेच महानगरपालिका निवडणुकींचा प्रचार चालू आहे। एवढ्या स्पर्धेतून निवडून येणं किती अवघड आहे ते आपण डोळ्याने पाहतोय। पण जनतेच्या हितासाठी दिवसरात्र मेहनत केली तर जनता नेहमीच पाठीशी उभी राहते, हे पुण्याच्या सहकारनगर पद्मावती प्रभाग क्रमांक 36 च्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी दाखवून दिलंय। पुणे महानगरपालिकेमध्ये सलग 3 वेळेला नगरसेविका, महिला बालकल्याण समितीचं अध्यक्षपद, स्थायी समितीचं अध्यक्षपद तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वन समितीवर सदस्य यासारख्या विविध महत्त्वाच्या पदांवर काम करूनही अश्विनी नितीन कदम यांनी नेहमीच त्यांचे पाय जमिनीवर ठेवले। माणसाने माणसाशी माणसासम वागावे या एका वाक्याने सहकारनगर पद्मावती प्रभाग क्रमांक 36 च्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या सार्वजनिक जीवनाची दिशा ठरवली। महिला सुरक्षा व सबलीकरण, डॉक्टर कदम डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी, नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात म्हणून महा ई सेवा केंद्राची सुरुवात, महिलांसाठी जिम, पर्वतीकरांच्या सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध विकासासाठी प्रयत्न, कोविडच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, पुण्याला स्मार्ट आणि स्वच्छ बनवण्यासाठी अनेक लोकउपयोगी प्रकल्पांची उभारणी यासारख्या अनेक कामांमुळे अश्विनी नितीन कदम यांना लोकांची नेहमीच पसंती मिळाली। विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दरात अत्याधुनिक आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठी डॉक्टर कदम डायग्नोस्टिक सेंटर चालू करण्यात आलं। या सेंटरमध्ये खाजगी दर्जाच्या दवाखान्यांमध्ये मिळतात तशाच सुविधा अगदी माफक दरात मिळत आहेत। त्याचबरोबर नितीन कदम यांच्या संकल्पनेतून आणि अश्विनी कदम यांच्या प्रयत्नातून प्रभागातील महिला आणि युवतींसाठी अत्याधुनिक व्यायाम साधन सामुग्रीने परिपूर्ण अशी कैवल्यवासी शारदाताई गोविंदराव पवार ही व्यायामशाळा चालू करण्यात आली। त्याचबरोबर योग साधना केंद्र आणि बहुउद्देशीय हॉल देखील चालू करण्यात आला, ज्याचा महिलांना आणि युवतींना मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय। जनतेचं प्रेम आणि अविरत केलेल्या कामांच्या जोरावर यंदाच्या निवडणुकीतही सहकारनगर पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून विजय मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी व्यक्त केला।